दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आजचं मनन जे आहे हे मिसेस स्वाती दळवी, मिशन कंपाऊंड पालघर ह्यांच्याकडून आलेलं आहे. 2 लाकूड तोडे रोज एकत्र जंगलामध्ये जात असत, लाकूड तोडत असत आणि परत बाजारामध्ये येऊन ते विकायचे. आणि एक दिवस असेच दोघंजण जंगलामधून जात असताना, ज्या ठिकाणी लाकडं तोडायचे त्या ठिकाणी जात असताना, गप्पा मारत असताना अचानक एकाने सांगितलं दुसऱ्याला की आपण आज एक पैज लावूया. आज संध्याकाळपर्यंत जो जास्त लाकडं तोडेल तो जिंकला, आणि जो जिंकला त्यांनी दुसऱ्याची सर्व लाकडं त्याला मिळतील. आणि दोघांनी पण ते कबूल केलं आणि मग ते जंगलामध्ये गेले आणि त्यांनी लाकडं तोडायला सुरुवात केली. आणि काही तासांनी ह्या पहिल्याने दुसऱ्याकडे बघितलं तर तो शांतपणे झाडाखाली बसला होता आणि पाणी पित होता. पहिल्याने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, जाऊ दे म्हणे, त्याचा वेळ जाईल, मी काय करू, मी माझे लाकडं जेवढे जास्त फोडता येईल तेवढे फोडतो. आणि परत काही तास गेले, परत त्यांनी बघितलं तर हा जेवत होता, दुसरा जेवत होता, थोडा वेळ बसला, परत पाणी प्याला. आणि हा जो पहिला होता हा पाणी पित नव्हता, काही खात नव्हता आणि सतत लाकडं तोडत होता, कारण त्याला असं वाटलं की मी जास्तीत जास्त लाकडं तोडावे. परंतु संध्याकाळ झाल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी आपापली लाकडे मोजली त्यावेळेस ह्या दुसऱ्याची लाकडे पहिल्यापेक्षा जास्त भरली. आणि ह्या पहिल्याला आश्चर्य वाटलं की असं कसं, तू 2 वेळेस, एकदा पाणी प्यायला थांबला, आराम केला, दुसऱ्या वेळेस परत जेवण्यासाठी थांबला, परत पाणी प्यायला, परत आराम केला, आणि तरी तुझी लाकडं जास्त कशी काय भरली. आणि मग ह्या दुसऱ्याने त्याला सांगितलं की तू मला फक्त पाणी पिताना बघत होतास, किंवा मी जेवत होतो तेव्हा बघत होता, मी जेव्हा थोडा आराम करत होतो त्यावेळेस तू मला बघत होता, पण मी त्या वेळामध्ये माझ्या कुऱ्हाडीला धार करत होतो. आणि त्यामुळे जेव्हा मी पाणी प्यायचो त्यावेळेस मी ताजातवाना होतो, पण त्याचबरोबर मी लाकडाला कुऱ्हाडीला धारसुद्धा लावायचो. त्यानंतर मी जेवणासाठी थोडासा वेळ घेतला, त्यावेळेस जेवल्यानंतर पाणी प्यायल्यानंतरसुद्धा मी लाकडाला कुऱ्हाडीला धार करायचो. परंतु त्याचबरोबर खाल्ल्याने, पाणी प्यायल्याने माझ्या शरीरामध्ये अजून ताकद यायची. आणि त्यामुळे जेव्हा कुऱ्हाडीला खूप धार असायची त्यावेळेस मी लाकडं लवकर फोडायचो. एक लाकूड फोडताना जर तुला 4 घाव घालावे लागायचे तर मी ते एका घावामध्ये लाकूड फोडायचो, आणि म्हणून माझी लाकडं जास्त भरली. आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये बरेचदा असं होतं, मनुष्य सारखा पळत असतो, आयुष्यभर तो मेहनत करतो, सर्व प्रकारे कुठेही थांबता किंवा न विश्रांती घेता तो सतत दिवस रात्र काम करत असतो. आणि अशामुळे त्याचं शरीर थकतंच, पण त्याचं मनसुद्धा थकतं. आणि त्यामुळे मग जीवनामध्ये जर संकटे आली, परीक्षा आल्या, तर त्याला तोंड देण्यासाठी त्याच्यामध्ये मनाची ताकदसुद्धा नसते आणि शरीराची ताकदसुद्धा नसते. आपल्या दिवसाची सुरुवात देवाच्या वचनाने करा. प्रत्येक दिवशी देवाच्या वचनाने आपल्या आध्यात्मिक जीवनाला धार लावायचा प्रयत्न करा. धार लावा आणि त्याद्वारे तुम्ही ह्या जीवनामध्ये जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकाल. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, यहोशुआ ह्याचा 1 अध्याय आणि 8वं वचन, जोशुआ चॅप्टर 1 and verse 8. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखातून कदापि ढळू नये, त्यात जे लिहिले आहे ते तू करून पाळावे, म्हणून रात्रंदिवस तू त्याचे मनन करावे, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होऊन तुला यशप्राप्ती घडेल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.